आजा, ट्रेनिंग केव्हा असेल रे? असेल की लवकरच. ट्रेनिंगला जायच्या आधी जरा पाहुण्या रावळ्यांना भेटून घे. पुन्हा ट्रेनिंगला गेल्यावर भेटता येणार नाही. मावशीच ना का अजून कोण पाहुणेत? अरे मावशीचं काय, मावशीला कधी बी भेटता येईल. तिकडे खटावला जाऊन ये की चुलत्याकडे. अरे गडबडीत नाही जाणं व्हायचं. मग उद्या येतोस का माझ्या बरोबर? उद्या मी जाणार आहे मायडीकडे उभ्या उभ्या. अरे आत्ताच नको, ट्रेनिंगचं लेटर आलं जातो की. बर. तू का चाललंयस? अरे विसरलास का काय? उद्या भाऊबीज आहे. होय केला का? विसरलोच मी. आजा, एक विचारू का? विचार की. हल्ली लय गपगप असतोस. हा, लक्ष नसतंय तुझं. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही. नक्की नाही ना? अरे खरंच नाही. तसं काय असेल तर सांग मला. आणि ठीक आहे. अरे हे काय मामा? अरे ठेव. आता आर्मीत भरती झालायस म्हटल्यानंतर मित्र परिवार चहा मागणार, खायला प्यायला मागणार. तेवढंच खुश होऊन द्यायचं त्यांना पण. हा, अरे नको, आहेत माझ्याकडे. अरे ठेव खिशात. खिशात असलं तर काय वाईट असतं का? ठेव. अरे पर इतकं नको. आता ठेव म्हटलं की ठेव. तुझ्यासाठी काहीतरी घे. आजा, आज तायडी असती तर तुला भरती झालेलं बघून लय खुश झाली असती रे. एक बी रक्षाबंधन चुकवलं नाही तिने. मी बी एक बी भाऊबी चुकवली नव्हती. तिला बघितलं ना की माझं मन आम्हाला एवढं व्हायचं रे. मी आधी कारखान्यात कामाला नव्हतो ना, तर बिगारी काम करायला जायचो. ती मला तिचं साठवलेलं थोडं थोडं पैसे असतील ना ते द्यायची. तिच्याकडे गेलं ना, मला कधी मोकळ्या हाताने पाठवलं नाही तिनं घरी. पैसे काय रे, असल्यावर कोणी बी देईल. मला बघितलं ना की तिचं काळी सुपा एवढं व्हायचं. आजा, अरे तुझा लय अभिमान वाटतो रे मला. एवढासा होतास, 2 हाताच्या तळव्यावर मावायचास माझ्या. तेव्हापासून खेळवतोय मी तुला. आता हळूहळू केवढा झालास, आणि आता तर भरती बी झालास. लय अभिमान वाटतो मला तुझा. मामा एक विचारू? बोल की. माझ्यामुळं लय त्रास झाला रे तुला. आजा, एकदा बोललास असं पुन्हा नाही बोलायचं. मी खरं ते बोलतोय ना मी. अरे त्यात तुझा काय बी दोष नाही रे. लग्नाच्या गाठी तिकडं आभाळातच मारलेले असतात असं म्हणतात. त्याला तू आणि मी काय नाही करू शकत. अरे पण मागचं सगळं आठवलं ना, लय त्रास होतो बघ मामा. नाही, मागचं काय बी आठवायचं नाही. अरे पुढंच जायचं. त्यालाच तर आयुष्य म्हणतात. फौजी, मला एक लय वर्षापासून प्रश्न पडलाय. काय रे? गुढीपाडवा आणि दिवाळीचं पाडवा त्यात काय फरक आहे? कसं राहुल्या, गुढीपाडवा आहे ना, तो गुढीपाडव्याला येतो. आणि दिवाळीचा पाडवा आहे का नाही, तो दिवाळीला येतो. हा, कळालं का? फौजी, तुम्हाला खरं सांगू का,
दिवाळी फक्त मला फराळासाठीच आवडते, कारण दिवाळीत दुकानात रिटून काम असतात. त्यात दिवाळी असली काय आणि नसली काय, आमच्या बापूचा शिमगा कायमच चालू असतो. तुझी भांडणं चालू आहेतच का अजून? ती काय आमच्या 5वीलाच पुजले ती. राहुल्या, एक सांगू? बोल की. अरे बापूंचं वय झालं रे आता. केस कापताना ना त्यांचा हात थरथरतो माहितीये. अरे थंडीचे दिवस आहेत, आमच्या बापूसनी गारठा सोसत नाही. हा बघ, माझा बी हात थरथरतो. बघ, फौजी, त्याला कसं समजायचं ना तेच कळणं झालंय बघा. अरे ते जाऊ दे, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. काय? हे काय? गॉगल? तुला म्हटलं होतं ना भरती झालं दिन म्हणून. फौजी, अहो लईच भारी आहे. फौजी मला हो. देणार की कधी? तू भरती झाल्यावर. मग हा? मी बी होऊ शकतो की भरती. अरे नुसतं असं म्हणून काय होणार आहे राहुल्या? मी काय म्हणतो, जरा आयुष्य सिरियस हो ना. हा, काय करायचं ते ठरव. अरे बापू म्हातारे झाल्यात. अरे त्या बापाच्या काळजाचा विचार कर जरा. बाबा आजा भरती होतोय, इक्या भरती झाला, तुझं काय? माझं काय, मी बी होऊ शकतो भरती. अहो तुला भरती व्हायचं असेल ना, तो अजून पण सुरुवात करू शकतो. फौजी मला बी तेच वाटतो, पण काय? मी जेव्हा भरतीच्या माग लागतो तेव्हाच माझ्या काय तर माग लागत असतो. हाय का आता? हसायला काय झालं? फौजी, ह्याला का नाही 9 वाजता उठायला लागतं. काय रे? अय, मी झोपतो किती वाजता ते कॅल्क्युलेटेड कर की. कॅल्क्युलेटेड कर. त्याला पाळ चल म्हणलं ना, काय म्हणतो माहितीये का? हे काय मोकळं पाळचं दिवस नाही, कामाच्या मागं पळलं पाहिजे. आणि खरोखर जेव्हा काम करत असतो ना, तेव्हा हे काम सोडून माझ्या मागं पळतो. राहुल्याला का भरती व्हायचं म्हणजे डेडिकेशन लागतं. मी भरतोय की ₹150 त्याग करावा लागतो, त्याग. अरे भरती म्हणजे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा असते. मिलिटरी म्हणजे काय चेष्टा वाटते का तुला? आजा, मी आता भरतीच होत असतो, तू बघशीलच गंमत. याला म्हणतात कॉन्फिडन्स. काय रे? पण मला एक डाऊट आहे. काय? मी उंचीत बसू शकतो, छातीत बसू शकतो, रनिंग मध्ये बी बसू शकतो, पण पोटात बाहेर काढणार नाहीत ना?